आज तुम्हाला वाटत असेल की मी हे कोळसे का बरं गरम करत आहे, कारण की आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना जे आहे ते धुनी किंवा धुरी ही कशी द्यायची आहे आणि म्हणूनच ही त्याची तयारी चालू आहे. सो आपण हे बघणारच आहोत की लहान मुलांना धुरी किंवा ही धुनी जी आहे ती कशी द्यायची आहे. पण त्याआधी आपण हे जाणून घेऊयात की लहान मुलांना ही धुनी केव्हा द्यायची आहे, लहान मुलांना धुनी देण्याचा काय फायदा आहे आणि लहान मुलांना धुनी ही आपण केव्हापर्यंत दिली पाहिजे. सो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सो आता जो आहे पावसाळा जरी गेला असेल तरी पाऊस येणं चालूच आहे आणि येणार आहे आता थंडी पण. मग आता पावसाळा आणि थंडीमध्ये तरी ऍटलिस्ट आपण मुलांना धुनी द्यायला पाहिजे. सो धुनीचा खूप सारे फायदे आहेत. बघा, धुनी जी आहे ती मॉडर्न सायन्सचे जे डॉक्टर आहेत ते आपल्याला मुलांना देण्यासाठी मना करतात. पण जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहे किंवा जे गर्भसंस्काराचे आयुर्वेदिक पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला मात्र लहान मुलांना धुनी देण्यासाठी सांगितलेलं आहे. सो आता जे डॉक्टर आहेत ते यासाठी बाळांना धुनी देण्यासाठी मनाई करतात, कारण की म्हणजे एक भीती असते की बाळाला जे आहे ते गुदमरल्यासारखं होईल, सफोकेशन होईल किंवा काही ॲलर्जी होती किंवा काही ॲलर्जी होऊ शकते, म्हणून ते देण्यासाठी मनाई करतात. पण जर आपण काळजीपूर्वक बाळाला धुनी दिली तर आपण या सगळ्या गोष्टी टाळू शकतो आणि सोबतच बाळाचा आपण फायदा सुद्धा करू शकतो. आता सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की लहान बाळाला धुनी किंवा धुरी आपण म्हणूया ही कधी द्यायला पाहिजे. सो लहान बाळाला जी धुनी आहे ती आपण बाळाच्या आंघोळीनंतर द्यायची असते. बाळाची आंघोळ झाली की लगेच त्याला धुनी द्यायची आणि त्यानंतर त्याला कपडे घालून द्यायचे असतात. म्हणून जेव्हा बाळाची आंघोळ घालून देत आहे तेव्हाच तुम्ही गवऱ्या किंवा जे कोळसा आहे तो आपण जाळून ठेवायचा आहे आणि त्यानंतर बाळाची आंघोळ झाल्यानंतर आपल्याला त्याला धुनी द्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट की बघा, उन्हाळ्यामध्ये ना फार गरम होते, तर तेव्हा आपण धुनी टाळलेलीच बरी, कारण की खूप गरम होतात. पण ऍटलिस्ट आपण थंडीच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसात आपण बाळाला नक्कीच धुनी द्यायला पाहिजे. धुनी दिल्यामुळे बाळाला कोणता फायदा होत असतो. सो जे बाळाला लहानपणी वारंवार सीझन बदलत असतो, ऋतू बदलत असतो, म्हणून बाळाला वारंवार जी सर्दी खोकला होत आहे तो कमी होतो. बाळाचा जो इन्फेक्शन आहे, कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यापासून त्याचा बचाव होतो. धुनी दिल्याने बाळाच्या विकासाला आणि पोषणाला सुद्धा मदत होत असते. सो हा आहे धुनी दिल्यामुळे बाळाला होणारा फायदा. बाळाला आपण केव्हापर्यंत धुनी देऊ शकतो किंवा धुरी देऊ शकतो. सो बाळाला जे आहे आपण 6 ते 7 महिन्यापर्यंत धुनी देऊ शकतो. स्टार्टिंगच्या दिवसात आपण बाळाला इझिली आपल्या हातामध्ये पकडू शकतो. म्हणून जेव्हापर्यंत आपण बाळाला आपल्या हातात पकडू शकतो तेव्हापर्यंत आपल्याला त्याला डायरेक्ट पकडून धुनी द्यायची आहे. आणि जसं जसं बाळ मोठं होत जाईल आपल्याला त्याला पकडणं कठीण होईल, तेव्हा बाळाच्या आजूबाजूला धुनी केली किंवा बाळाच्या आजूबाजूला धुरी केली तरीही त्याचा फायदा त्याला मिळतो. आता बघूयात की आपल्याला धुनी देण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज आहे. सो धुनी देण्यासाठी आपण कोळसा पण वापरू शकतो किंवा आपण गवऱ्या पण वापरू शकतो. जे तुमच्याकडे इझिली अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. अजून त्यासोबतच महत्वाचे घटक म्हणजे की आपल्याला लसणाचा पाला पाहिजे आहे. सोबतच आपल्याला ओवा, हळद आणि जोंधळ्याचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ पाहिजे आहे. धुनी देताना आपण नेमकं बाळाच्या कोणत्या अवयवाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. सो आपण जेव्हाही बाळाला धुनी देत आहोत तेव्हा आपल्याला बाळाचं टाळू, कान, नाक, छाती आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला धुनी द्यायची आहे. धुनी आपल्याला खूप 3-4 मिनिटासाठी नाही द्यायची आहे. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये बाळाला धुनी देऊन बाळाला धुनीपासून दूर करायचं आहे, की जेणेकरून जे आहे ते आपल्याला त्याला सफोकेशन त्याला व्हायला नको. आता धुनी देताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. धुनी देताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बाळाला इतकं बळ पकडायचं आहे की जे निवे आहे, जे निखारे आहे त्याची खूप जास्त झळ बाळाला म्हणजे जास्त त्याला गरम व्हायला नको. सोबत इतक्या वेळ द्यायचं नाही आहे की ज्याच्यामुळे त्याला गुदमरल्यासारखं होईल. तर आपल्याला आणि बाळ जर आपण हातात पकडू शकत असेल प्रॉपर पद्धतीने तरच बाळाला जे आहे आपण पकडून धुनी द्यायची आहे. तिसरी गोष्ट, बाळाला तेल लावल्यानंतर धुनी द्यायची नाही आहे. त्याला अंघोळ करून झाल्यानंतरच धुनी द्यायची आहे.
तेल लावल्यानंतर जर तुम्ही धुनी द्याल तर तेल लावल्यामुळे कधीही आपला हात स्लिप होऊ शकतो आणि ते खूप जास्त धोकादायक आहे. तर आता बघूया की बाळाला धुनी कशी द्यायची आहे. हे बघा, हे निवे जे आहे मी आता जाळलेले आहे. जेव्हा तुम्ही बाळाला जे आहे ते आंघोळ घालत असता की नाही, तेव्हाच निवे जे आहेत ते तुम्ही जाळायचे आहे. ठीक आहे, जाळून ठेवायचे आहे. आणि आता बघा काय करायचं आहे. बाळाची आंघोळ झाली की याला थोडंसं असं हवा घालायची. तुम्ही प्लेट वापरू शकता, खरडं वापरू शकता, की ब्लोअर ड्रायर असेल कोणाकडे तेही वापरू शकता. याच्याने बघा हे निवे असे चांगले होतात. मी जरा निवे कमी घेतलेले आहे. तुम्ही गौरीही वापरू शकता, तुम्ही गौऱ्याही वापरू शकता, किंवा तुम्ही कोळसाही वापरू शकता. सो मी आता थोडे कमी निवे घेतले आहे. थोडे जास्त निवे घ्यायचे की जेणेकरून जे आहे बाळाला चांगल्या प्रकारे धुनी मिळाली पाहिजे. आता बघूया आपल्याला धुनीसाठी लागणारं साहित्य. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा लसणाचा पाला वापरायचा आहे. लसूण शिजल्यानंतरचा जो पाला असतो तो. हे ओवा आहे, हळद आहे आणि हे आहे जोंधळ्याचं पीठ. जोंधळ्याचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ. ठीक आहे. आपल्याला पाला टाकायचा आहे, ओवा टाकायचा आहे, हे पीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हे टाकल्याबरोबर लगेचच पहा, तुम्ही एकतर बाळाला डायरेक्ट याच्यावरती असं पकडून धुनी देऊ शकता, किंवा तुम्ही याच्यावर टोपलं वगैरे ठेवू शकता की जेणेकरून बाळाला डायरेक्ट आस मिळाली नाही पाहिजे. तर आता धुनी द्यायचा आहे तर बाळाचा जो हा टाळूचा एरिया आहे हा असा घ्यायचा आणि याला धुनी द्यायची. त्याच्यानंतर इकडच्या बाजूचं कान, त्याच्यानंतर इकडच्या बाजूचं कान. बाळाच्या नाकालाही थोडीशी धुनी द्यायची आहे. बाळाच्या छातीला पण धुनी द्यायची आहे. बाळाला इतकं उंच पकडायचं आहे की त्याला खूप जास्त गरम वाटायला नको. सोबतच बाळाचा जो आपला काय म्हणतो संडासची जागा आणि सूची जागा आहे, आपल्याला बाळाच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा धुनी द्यायची आहे. बाळाला असं पकडून त्याच्या पूर्ण बॉडीला धुनी द्यायची आहे. त्याच्यातला जो धुवा आहे तो कमी होत आहे, तर आपल्याला अजून तो पाला, हळद आणि पीठ वगैरे आहे ते अजून टाकायचं आहे. बघा, बाळाला धुनी द्यायची आहे म्हणजे त्याला खूप वेळपर्यंत धुनी नाही द्यायची. आपल्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये त्याच्या पूर्ण जेवढे पण मी बॉडी पार्ट सांगितले आहे त्या सगळ्यांना धुनी लागली पाहिजे. आणि लक्ष द्यायचं आहे की बाळाला जे आहे आपल्याला इजा झाली नाही पाहिजे. बाळ जे आहे ते गुदमरायला नको. माझी मुलगी मोठी झाली आहे, मी तिला पकडून धूप नाही देऊ शकत, म्हणून मी आता तिच्या आजूबाजूलाच असं धूप करून तुम्हाला दाखवणार आहे. तिला तसंही सर्दी खोकला झालेला आहे, म्हणून मी माझा हात गरम करून तिच्या छातीला शेक देत आहे. तुम्ही असंही करू शकता. अशा प्रकारे बाळाला धुनी द्यायची आहे. मी सुद्धा माझ्या मुलीला लहान असताना धुनी दिलेली आहे. हे फक्त व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून नाही बनवलेला आहे. मी स्वतःच्या बाळाला धुनी दिलेली आहे. आता फक्त माझ्याकडे तो व्हिडिओ नाही आहे, कारण की मला तेव्हा कोणत्याही प्रकारे डोक्यात नव्हतं की मी YouTube चॅनल वगैरे असं काही ओपन करेल. सो त्यावेळेस तिला धुनी देताना माझ्याकडे व्हिडिओ नाही, अन्यथा मी तो तुम्हाला दाखवला असता नक्की. पण आम्ही तिला उन्हाळ्यात नाही, पण तिला मी थंडीच्या दिवसात आणि पाऊस जेव्हाही पडायचा तेव्हा मी मात्र तिला धुनी नक्की दिलेली आहे. घेऊन काळजीपूर्वक आपल्या बाळाला धुनी द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.